कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये विरोधकांचा सुपडा साफ करा, दुर्बीण लावूनही सापडता कामा नयेत, मुंबईतून अमित शहा यांची गर्जना। मराठी भाषा भवन रखडलंय, पण भाजपचं कार्यालय घाईघाईनं बांधलं जातंय। अॅनाकोंडा आज भूमिपूजन करून गेला, त्याला मुंबई गिळायची आहे। ठाकरेंकडून अमित शहांचा अॅनाकोंडा असा उल्लेख। मर्दाची औलाद असाल तर खुल्या मैदानात या, नाहीतर वोट चोरी कराल, मुंबईतून उद्धव ठाकरेंचं आव्हान। मुंबईमध्ये व्हीव्हीपॅट नसणार असं म्हणणाऱ्या निवडणूक आयोगाला शिक्षा झाली पाहिजे, बोगस मतदार यादीवरून ठाकरेंचा हल्लाबोल। मतदार याद्यांसंदर्भात विरोधक गंभीर नाहीयेत, निवडणुकांमध्ये पराभव होणार म्हणूनच विरोधकांचं कव्हर फायरिंग। ठाकरेंच्या मेळाव्यावरती मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। विकासाची भूमिका घेणारे फडणवीस हे महाराष्ट्रातील मर्द, उद्धव ठाकरेंनी मर्दानगीची भाषा करू नये। उद्धव ठाकरेंनी भाजपवर केलेल्या टीकेला संजय केणेकर यांचं प्रत्युत्तर। भाजप म्हणजे स्वयंघोषित देशप्रेमींची बोगस टोळी आहे, इथं आत्मनिर्भर भाजप होत नाहीये, लोक चोरावी लागतायत, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका। दुसऱ्याकडे बोट करताना 3 बोट आपल्याकडे असतात, उद्धव ठाकरेंच्या निर्धार मेळाव्यातील टीकेला उदयनराजे भोसले यांचं प्रत्युत्तर। एखाद्याचा हात धरू शकतो, पण बोलणाऱ्याला कसं थांबवणार, उदयनराजेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। वरळीमध्ये 19,333 मतदारांमध्ये गडबड, एकाच व्यक्तीचे 2 कार्ड, नाव पत्ता सारखे पण एपिक नंबर वेगळे। आयोग भाजपसाठी काम करतंय, निवडणुकीच्या तोंडावर आदित्य ठाकरे यांनी मोठा बॉम्ब फोडला। आता सरकार कुणी मतदान करायचं हे ठरवतंय, मतदार यादीचं वाचन करा, नाव चेहरे पत्ते योग्य आहेत का तपासा, बोगस मतदार आल्यास त्याला फटकवा, उद्धव ठाकरेंचं आवाहन। देशात जीएसटी कमी केल्याचा उत्सव साजरा केला जातोय, आधी पाकिट मारलं आणि नंतर जीएसटी कमी केला, जीएसटीवरून उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर निशाणा। भाजपला कधीच मतदारांचा कौल नव्हता, फक्त पैशांचा माज होता, भाजपकडे लढण्यासाठी कुणी नाहीये, भाजप आपलीच माणसं घेऊन आपल्या विरोधात लढवत आहे, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका। भाजप काचेच्या घरात राहत नाही, त्यामुळे आमच्यावर दगड फेकू नका, सर्व परवानग्या घेत आणि स्वतःचे पैसे खर्चून जागा घेतली, जागा बळकावण्याची सवय असणाऱ्यांनी टीका करू नये, फडणवीसांची विरोधकांवर टीका। शिवसेनेनं कुबड्या दिल्या म्हणून भाजप इथपर्यंत आला, कुबड्या दिल्या नसत्या तर भाजप पक्ष दिसला नसता, संजय राऊतांची टीका। तर मित्र म्हणजे कुबड्या नसतात, फडणवीसांचं राऊतांना प्रत्युत्तर। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश, शुगर इन्स्टिट्यूटला देण्यात येणाऱ्या अनुदानाचा योग्य उपयोग होतोय का याची चौकशी केली जाणार, साखर आयुक्त संजय कोलतेंच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून चौकशीचे आदेश, मुख्यमंत्र्यांकडून शरद पवार यांची कोंडी करण्याचा प्रयत्न। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा आज नागपूरमध्ये भव्य मोर्चा, शेकडो ट्रॅक्टर घेऊन बच्चू कडू शेतकऱ्यांसह नागपूरमध्ये दाखल होणार, अन्नधान्य, कपडे, भाजीपाला घेऊन शेतकरी मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी। बच्चू कडूंच्या नेतृत्वामध्ये कर्जमुक्तीसाठी काढण्यात आलेला माही अलगार मोर्चा आज दुपारी नागपूरमध्ये पोहोचणार, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 500हून अधिक पोलीस तैनात, नागपूरपासून 15 किलोमीटर दूर केंद्रीय कापूस संशोधन केंद्राच्या शेजारच्या मैदानावरती बच्चू कडूंचं आंदोलन। 130 किलोमीटरचा प्रवास करून बच्चू कडूंचा ट्रॅक्टर मोर्चा वर्ध्याच्या सुकळी बाई या गावात दाखल झाला, गावातील हनुमान मंदिरात बच्चू कडूंसह शेतकऱ्यांचा मुक्काम, थोड्याच वेळात बच्चू कडू शेकडो ट्रॅक्टर आणि शेतकऱ्यांसोबत नागपूरकडे कूच करणार। वर्ध्यामध्ये पोलिसांनी ट्रॅक्टर अडवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रहारच्या कार्यकर्त्यांचा आरोप, बच्चू कडू पोलिसांवर संतापले, ट्रॅक्टर अडवले तर तहसील कार्यालयामध्ये घुसू, आंदोलन भडकवून टाकू, बच्चू कडूंचा पोलिसांना इशारा। सरकारच्या बैठकीला मी जाणार नाही, मोर्चा सोडून गेलो आणि आंदोलनाला गालबोट लागलं तर कोण जबाबदार, सरकारनं त्यांचा प्रतिनिधी पाठवावा, सरकारने बोलावलेल्या बैठकीवरती बच्चू कडूंची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदी उद्या 1 दिवसीय मुंबई दौऱ्यावर, इंडिया मॅरिटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हमध्ये मोदी सहभागी होणार, संध्याकाळी 4 वाजता मोदी जनतेला संबोधित करणार असल्याची माहिती। एसआयआरचा पहिला टप्पा संपला, बिहारची मतदार यादी शुद्ध झाली, केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेत माहिती। तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 12 राज्यांमध्ये एसआयआर प्रक्रिया राबवली जाणार, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची घोषणा। पुणे जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये आज धर्मादाय आयुक्तालयामध्ये सुनावणी होणार, सकाळी 11:30 वाजता सुनावणीला सुरुवात होणार, सुनावणीआधी जैन मुनी पत्रकार परिषद घेण्याची शक्यता। जैन बोर्डिंग जमीन व्यवहारांमध्ये ट्रस्टींमधले मतभेद उघडकीस, अर्धवट माहितीच्या आधारे सही घेतली, अनेक वेळा ट्रस्टींना सांगूनही व्यवहार रद्द झाला नाही, माजी ट्रस्टी चकोर गांधींचा पत्राद्वारे दबाव टाकल्याचा दावा। जैन बोर्डिंग जमीन व्यवहारासंदर्भात तात्काळ खुलासा देण्याचे महापालिका प्रशासनाचे ट्रस्टी आणि बिल्डरला आदेश, जैन आंदोलकांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पालिकेकडून खुलासा करण्याची मागणी। जैन बोर्डिंग जमीन व्यवहारातून गोखले बिल्डरची माघार, जैन धर्मियांच्या भावनांचा आदर करत प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं विशाल गोखले यांचं वक्तव्य।
फलटणमधील महिला डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण अटकेतील आरोपी बनकरला दुपारी 2 वाजता कोर्टात हजर केले जाणार। आरोपी बनकरची पोलीस कोठडी संपणार असल्यानं कोर्टामध्ये हजर केले जाणार। महिला डॉक्टरच्या आत्महत्येचं भांडवल करू नका, कुणालाही सोडणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। तर आत्महत्येचं राजकारण करणं दुर्दैवी असल्याचंही वक्तव्य। साताऱ्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येपूर्वी प्रशांत बनकर, गोपाल बदनेशी व्हॉट्सअपवर संवाद। सुसाईड नोटमधील महिला डॉक्टरचं हस्ताक्षर तपासलं जाणार। फलटणमधील डॉक्टरची आत्महत्या आहे की हत्या हे तपासलं पाहिजे, जयंत पाटलांचं वक्तव्य। तर हातावरील अक्षर दुसऱ्या कोणाचं तर नाही ना, याची देखील चौकशी झाली पाहिजे, फलटणमधील घटनेवरती जयंत पाटलांची मागणी। जानेवारी-मार्च दरम्यान महिला डॉक्टरचा आरोपी बदनेसोबत संवाद, दोघांची एकमेकांविरोधात तक्रार, आत्महत्या करेन असं महिला डॉक्टरनं बनकरला सांगितलेलं, चाकणकर यांची माहिती। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी रमेश पाटलांचा रणजित निंबाळकरांना फोन। डॉक्टर महिलेला न्याय न मिळाल्यास तुम्ही फटके खाणार, रमेश पाटलांची निंबाळकरांना मोठी धमकी। मृत डॉक्टर तरुणीनं आरोपी बदनेवरती अत्याचाराचा मोघम आरोप केल्याचा आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद। गोपाल बदनेच्या पोलीस कोठडीला आरोपीच्या वकिलांचा विरोध, आरोपी गोपाल बदनेला 5 दिवसांची पोलीस कोठडी। विनाकारण मुरलीधर मोहोळ यांचं नाव ओढलं जातंय, पुण्यातील जनता सुज्ञ आहे, सर्व गोष्टी जैन समाजाच्या मनाप्रमाणेच होणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोहोळ यांची पाठराखण। गंभीर घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी क्लीनचिट देण्याची घाई करू नये, मोहोळ आणि निंबाळकरांना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या क्लीनचिटवरती जयंत पाटलांची प्रतिक्रिया। तपासाशिवाय गृहमंत्र्यांनी खुलासा केल्यास तपास यंत्रणेवरती दबाव येतो, जयंत पाटलांचं वक्तव्य। डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणाचा खटला बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये चालवावा, सामाजिक कार्यकर्ते बाबूराव पोटभरे यांची मागणी। तर डॉक्टर महिलेची सुरू असलेली बदनामी तात्काळ थांबवण्याचीही पोटभरे यांच्याकडून विनंती। डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणी आज वडवणी शहर बंदची हाक, सर्व पक्ष आणि संघटनांकडूनच शहर बंद ठेवण्यासाठी आवाहन, आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्यांना कडक शिक्षेची मागणी। नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांकडून फलटणमधील पीडित महिला डॉक्टरला श्रद्धांजली, कॅन्डल मार्च काढत डॉक्टरांनी वाहिली श्रद्धांजली। साताऱ्यातील पाचंगणे कुटुंबियांकडून पोलीस अधीक्षकांची भेट, माझ्या मृत मुलीच्या शवविच्छेदनाचा अहवाल बनवताना मयत महिला डॉक्टरवरती दबाव होता, याची चौकशी करावी अशी मागणी। तर 2021 मध्ये दीपाली पाचंगणे सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती। अल्पवयीन मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीला गोळ्या घातल्या पाहिजेत, सासपडेमधील अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणावरती उदयनराजे भोसले यांची संतप्त प्रतिक्रिया। जनतेच्या ताब्यात दिल्यास जनता त्याला ठेचून काढेल, उदयनराजे भोसलेंचं वक्तव्य। आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडणार, बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह विविध खात्याचे मंत्रीही उपस्थित राहणार। मनसेच्या 1 तारखेच्या मोर्चासंदर्भात आज प्रमुख नेत्यांची शिवतीर्थ निवासस्थानी बैठक। 1 नोव्हेंबरच्या मोर्चामध्ये मतदारांचा रोष दिसू द्या, आयोगाचा भोंगळ कारभार पारदर्शकपणे तरुणांसमोर मांडा, राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश। विरोधकांच्या 1 तारखेच्या मोर्चाचा मनसेकडून टीजर जारी, संविधान वाचवा, लोकशाही जगवा, सत्याचा मोर्चा असा टीजरमध्ये उल्लेख। सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेणार, शिष्टमंडळ 1 नोव्हेंबरला निघणाऱ्या मोर्चासंदर्भात चर्चा करणार। उद्धव ठाकरे 5 ते 8 नोव्हेंबर दरम्यान मराठवाड्याच्या दौऱ्यावर, नुकसानग्रस्तांना मदत मिळाली की नाही याचा आढावा घेणार, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड, जालना, परभणी, हिंगोलीसह शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार। गोपीनाथ मुंडे माझा आत्मा, मी गोपीनाथ मुंडे यांची वारस, तो आत्मा तुमचा जीव वाचवण्यासाठी विकावा लागला तर विकणार, बीडच्या एका कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे यांचं वक्तव्य। धनंजय आणि पंकजा मुंडे हे गोपीनाथ मुंडेंचे वारसदार होऊ शकत नाहीत, मुंडे नाव आहे म्हणून कुणी वारसदार होऊ शकत नाही, सरंगी महाजन यांची पंकजा मुंडे यांच्यावर टीका। पालकमंत्री असताना धनंजय मुंडे यांनी अवैध धंद्यांना प्रोत्साहन दिलं, अखंड आणि गोळा करणाऱ्यांनाही मुंडेंचं पाठबळ, प्रकाश सोळंकेंचा आरोप। तर खऱ्या अर्थानं धनंजय मुंडे यांनी बीडची बदनामी केली, प्रकाश सोळंकेंचं वक्तव्य। मराठवाड्यामध्ये बोगस कुणबी प्रमाणपत्र देऊ नका, सदावर्तेंकडून चंद्रशेखर बावनकुळेंना निवेदन, त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरती ओबीसीमधील छोट्या जात समूहांच्या हक्कावर बाधा पोहोचण्याची शंका, निवेदनातून उल्लेख। मंत्री नरहरी झिरवाळ आणि आदिवासी आमदारांकडून राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट, तर कोणत्याही समाजाला अनुसूचित जमातीमधून सामावून न घेण्याची राज्यपालांकडे मागणी। सोलापूरच्या माळशिरसमध्ये राम सातपुतेंच्या नेतृत्वामध्ये निवडणुका लढवल्या जाणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून राम सातपुते यांच्यावरती निवडणुकीची जबाबदारी। अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून गोंदिया भंडारामध्ये स्वबळाचा नारा, आमची सुद्धा स्वबळावरती लढण्याची तयारी, तिन्ही पक्ष मिळून या संदर्भात निर्णय घेऊ, राष्ट्रवादीचे नेते इंद्रनील नाईक यांचं वक्तव्य।
जळगावच्या पद्मालय विश्रामगृहामध्ये माजी आमदार जयप्रकाश बाविस्करांच्या अध्यक्षतेखाली मनसेची बैठकीमध्ये आगामी निवडणुकांच्या तयारीसंदर्भात सविस्तर चर्चा झाल्याची माहिती. अशोक चव्हाण प्रताप पाटील चिखलीकरांचा खेळ लोकांना कळून चुकलाय. काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांची टीका, तर एकमेकांवरती आरोप करून निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येणार रवींद्र चव्हाण यांचा दावा. नांदेडमध्ये तहसीलदारांची गाडी फोडणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल. नांदेडच्या मुदखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नायब तहसीलदाराच्या तक्रारीवरून शेतकऱ्यावर गुन्हा दाखल. शेतकऱ्याला अनुदानाचे पैसे न मिळाल्यानं फोडली होती गाडी. कोल्हापूरच्या खांडसरी कारखान्यावरती अंकुश संघटनेचं गेटबंद आंदोलन. आंदोलनावेळेस पोलीस आणि आंदोलकांमध्ये वाद आणि शिवीगाळ. शूटिंग करणाऱ्या एकाचा फोन हिसकावण्याचा पोलिसांचा प्रयत्न. 29 ऑक्टोबरला सोलापुरातील 3 माजी खासदारांचा भाजपात प्रवेश होणार, तर काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंचा प्रवेश पुढे ढकलल्याची माहिती. नागपुरातील राष्ट्रवादी कार्यालयामध्ये वाजले की 12 गाण्यावरती लावणी नृत्य सादर. विरोधकांची टीका, तर प्रकाश हा सगळा प्रकार हा निषेधार्ह आहे, यावरती कारवाई केली जाणार. प्रफुल्ल पटेल यांचा इशारा. शेतकरी मरत असताना तुम्ही जर कार्यालयामध्ये लावणी करत असाल तर चुकीचं आहे. अजितदादांची राष्ट्रवादी कोणालाही नाचवू शकते. राष्ट्रवादीच्या कार्यालयातील लावणीच्या व्हिडिओवरती बच्चू कडूंची टीका. नागपूर कार्यालयामधील लावणीच्या व्हिडिओचं कारण कळल्याशिवाय बोलणं योग्य नाही, आमदार जयंत पाटील यांचं वक्तव्य. मुंबईमध्ये छठपूजेच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती. 2015 नंतर आम्ही छठपूजेसाठी अनेक सुविधा उपलब्ध केल्या. यापुढे देखील छठपूजेचं आयोजन चांगल्या पद्धतीनं करू, फडणवीसांचं आश्वासन. राजकारण करण्यासाठी एकनाथ शिंदेंना छठपूजेचा उशिरा आलेलं शहाणपण. ठाण्यातील छठपूजेच्या मुद्द्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा. शिवाई ई बसेस दापोली आगारात दाखल. शिवाई ई बसेसमुळे कोकणात आधुनिक, प्रदूषणमुक्त आणि सुरक्षित प्रवास सुविधा मिळणार, राज्यमंत्री योगेश कदम यांचं वक्तव्य. नांदेडमध्ये घरकुल लाभार्थ्यांकडून पैसे घेतल्याचा प्रकार समोर. पैसे घेतल्याची इंजिनियर आणि ऑपरेटरने आमदार राजेश पवार यांच्यासमोर दिली कबुली. यापुढे पैसे घेणार नाही, आमदार राजेश पवार यांनी अधिकाऱ्यांना शपथ दिली. हैदराबाद गॅझेटच्या शासन निर्णयाच्या स्थगितीसाठी सुप्रीम कोर्टाचा नकार. तुम्ही हायकोर्टात का गेले नाहीत? आम्ही तुमची बाजू इथे का ऐकायची? सुप्रीम कोर्टाचे याचिकाकर्त्यांना सवाल. भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाची दिल्ली, पश्चिम बंगाल आणि तेलंगणा सोडून सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना नोटीस. भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी करून परत अधिवासात सोडण्याच्या आदेशाचं शपथपत्र सादर न केल्यानं न्यायालयाची नाराजी. मुंबईच्या बीएआरसीमध्ये तोतया शास्त्रज्ञ म्हणून वावरण्याच्या प्रकरणामध्ये आणखी एकाला अटक. सीआययूनं केली. झारखंडमधून एकाला अटक, तर आरोपी अख्तर कुतुबुद्दीन हुसेन या आरोपीला लॉजिस्टिक मदत करणारा अटकेत. शालार्थ आयडी घोटाळ्यानंतर आता शिक्षण विभागामध्ये अनुदान घोटाळा. 12 शाळांवरती गुन्हे दाखल करण्याचे शालेय शिक्षण उपसचिवांचे आदेश. नागपूर जिल्ह्यातील 12 शाळांनी कोट्यवधी रुपयांचं अनुदान लाटल्याचा आरोप. नांदेडहून मुंबई गोव्यासाठी विमानसेवा सुरू होणार. 15 नोव्हेंबरपासून विमानसेवा दररोज सुरू होणार. नांदेडहून याआधी दिल्ली, अहमदाबाद, पुणे, बंगळुरू या शहरामध्ये विमानसेवा सुरू होती. अरबी समुद्रातील हवामान खराब झाल्यानं मुरुड येथील जंजिरा किल्ल्यावरती जाण्यास पर्यटकांना बंदी. खराब हवामानामुळे मुरुड परिसरामध्ये जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस. पर्यटकांसाठी किल्ला बंद केल्यानं अनेकांचा हिरमोड. नागपूरमध्ये देखील छठपूजेचा उत्साह. कोलार, चनकपूर जलाशयावरती छठपूजेसाठी मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीयांची गर्दी. नवी मुंबईतील खारघरमध्ये भाजपच्या ॲडव्होकेट नरेश ठाकूर यांच्या माध्यमातून छठपूजेचं आयोजन. पूजेसाठी मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती. लंडनमधून आणलेल्या वाघनखांचं आजपासून कोल्हापूरमध्ये प्रदर्शन होणार. कोल्हापुरातील शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी वाघनख. कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एसटी महामंडळ सज्ज. राज्यभरातून एसटीच्या जादा 1050 बस गाड्या भाविकांच्या सेवेत धावणार. बसस्थानक यावेळेस 1000 बसेस लावण्याची सुसज्ज पार्किंग व्यवस्था असल्याची ही माहिती. एसटी महामंडळाच्या धुळे विभागाचा अनोखा उपक्रम. विभागातून एकाच दिवशी सोडण्यात आलेल्या आहेत. पुण्यासाठी 97, तर नाशिकसाठी 60 आणि मुंबईसाठी 12 जादा बसेस. एकाच दिवशी सुमारे 1,75,000 प्रवाशांनी केला लालपरीनं प्रवास. 1 नोव्हेंबरपासून सोलापूर ते मुंबई विमानसेवा दररोज सुरू होणार. सध्या आठवड्यातून 4 दिवस सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू असते. न्यायमूर्ती सूर्यकांत होणार सुप्रीम कोर्टाचे पुढील सरन्यायाधीश. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केली सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस. तर 23 नोव्हेंबरला न्यायमूर्ती सूर्यकांत हे देशाचे 53वे सरन्यायाधीश होणार. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रश्नावरची सुनावणीची तारीख अखेर निश्चित. न्यायमूर्ती संजीव कुमार यांच्याकडून सुनावणीसाठी 21 जानेवारी 2026 तारीख निश्चित. आंध्र प्रदेशमध्ये मोंथा चक्रीवादळाचा इशारा. आज संध्याकाळपर्यंत मोंथा चक्रीवादळ तीव्र चक्रीवादळामध्ये रूपांतरित होणार असल्याचा अंदाज. हवामान विभागाकडून आंध्र प्रदेशातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी.
राज्यात पुढील 2 ते 3 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. कांदा, सोयाबीन, कापूससह मका, टोमॅटो, भाजीपाल्यासह पिकांचं मोठं नुकसान. नाशिकमध्ये अवकाळी पावसाचा कहर. डाळिंब बागांना मोठा फटका. डाळिंबावरती करपा आणि इतर रोगांचाही प्रादुर्भाव होण्याची शक्यता. मुसळधार पावसाचा नाशिकच्या निफाडमधील टोमॅटो पिकाला फटका. निफाड तालुक्यातील शेतकरी प्रमोद पवार यांचं 1 ते सव्वा लाखांचं नुकसान. धुळ्याच्या शिरपूरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे कापसाच्या पिकाचं मोठं नुकसान. पावसामुळे सोंगणी करून टाकलेल्या मक्याला अंकुर येत असल्यानं शेतकरी संकटात. ऐरोलीतील डीव्ही पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी सायबर सुरक्षेसंदर्भात विशेष मार्गदर्शन शिबिर. शिबिराला शाळेतील 200 ते 250 विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा बारला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणातील पाणीसाठा वाढला. धरण 100% भरल्यानं शहराला 2 दिवसाआड होणारा पाणी पुरवठा आता 1 दिवसाआड केला जाणार. नाशिकच्या निफाड तालुक्यातील गोई नदीला पूर. गोळेगाव, गोंदेगाव, मरळगुई या परिसरामध्ये पूरस्थिती. नदीकाठच्या शेती पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल. चंद्रपूरमध्ये 9 तासांच्या रास्ता रोकोनंतर ग्रामस्थांचं आंदोलन मागे. वाघाला पकडण्यासाठी 2 शूटर्स पाठवण्याची मागणी मान्य झाल्यानंतर आंदोलन अखेर मागे. पुण्याच्या कोंढव्यामध्ये दहशतवाद विरोधी पथकाची 10 ठिकाणी छापेमारी. छाप्यामध्ये एकाला अटक. दहशतवाद्यांना मदत केल्याच्या संशयावरून एटीएसची छापेमारी. नंदुरबारमधील शहादाच्या म्हसवाड या ठिकाणी एका सराफा व्यापाऱ्याचं अपहरण. व्यापारी दुकानाकडे सोनं चांदीच्या वस्तू घेऊन जात असताना अपहरण. शहादा पोलिसांकडून व्यापाऱ्याचा शोध. मुंबईतील ओशिवरामध्ये बेस्ट बसची रिक्षासह अनेक वाहनांना धडक. बसच्या धडकेमध्ये 5 ते 6 जण जखमी. स्थानिकांनी चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. जळगावच्या चोपडा शहरामध्ये पोलिसांची मोठी कारवाई. 7 अट्टल दरोडेखोरांच्या टोळीला अटक. आरोपींकडून 13,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पनवेलमधील धानसर गावातील फार्म हाऊसमध्ये लावला स्पाय कॅमेरा. स्पाय कॅमेरामधून महिलांचे अश्लील चित्रीकरण. फार्म हाऊस चालवणाऱ्याला तळोजा पोलिसांकडून अटक. मुंबई पोलिसांनी मीरा भाईंदरमध्ये ड्रग्जवर केलेल्या कारवाईनंतर पेल्हाराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटींचं निलंबन. मुंबई पोलिसांच्या कारवाईनंतर मीरा भाईंदर पोलीस आयुक्तांची कारवाई. पोलीस ठाण्यामध्ये यावेळेस 200 मीटर अंतरावरती सुरू होती ड्रग्ज फॅक्टरी. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.